राज्यात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड झालेला आहे। जसलोक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। उच्च रक्तदाबामुळे त्यांना त्रास होत होता, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात पार पडणार आहे। या बैठकीत शिवसेना समर्थक, अपक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे 2 आमदार उपस्थित राहणार आहेत। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल आणि याच बैठकीमध्ये शिवसेनेच्या पक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असेल आणि त्याची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे। अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आणि सत्तेतला समसमान वाटा या भूमिकेवरून शिवसेनेने यूटर्न घेतलाय। पत्रकारांनी संजय राऊत यांना या सगळ्या संदर्भात प्रश्न विचारला असता शिवसेनेची भूमिका नाही तर ती तुमची भूमिका आहे असं सांगत त्यांनी आपल्या आधीच्या विधानापासून यूटर्न घेतलाय। सर्वात मोठा पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि आम्ही त्याचं स्वागत करू अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या। भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीसच आहेत यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालंय। भाजप विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची एकमताने निवड झाली। विधान भवनात झालेल्या बैठकीत फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला। त्याला अनेक नवनिर्वाचित आमदारांसह एकूण 10 आमदारांनी अनुमोदन दिलं। सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं। भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची एकमताने निवड झाल्यानंतर नागपुरात फडणवीसांच्या धरमपेठमधल्या निवासस्थानाजवळ जल्लोष करण्यात आला। विधान भवनात झालेल्या कालच्या बैठकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा उपस्थित होत्या। भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्य म्हणून आपण बैठकीला उपस्थिती लावल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। काँग्रेसच्या गटनेत्याची निवड आज होणार नाहीये। पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांशी फक्त चर्चा होणार आहे। पुढील काही दिवसात दिल्लीतील 2 पक्षश्रेष्ठी मुंबईत येतील, त्यानंतर ते गटनेता निवडतील असं देखील काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं। युतीत सत्ता वाटपासाठी रस्सीखेच सुरू असताना युतीत काही अडचण नसल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलंय। युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे यांनी 25 वर्षांपूर्वी ठरवल्याचं देखील ते म्हणाले। भाजप शिवसेना एकत्र सत्ता स्थापनेचा दावा करतील अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। सत्ता वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होणार असल्याचंही महाजन म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका असल्याचंही महाजनाने सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची एकमताने निवड झाली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे। धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अजित पवार यांच्या नावाला अनुमोदन दिलं। सोडून गेलेले सोबत असते तर मॅजिक फिगर गाठता आली असती अशी खंत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली। सोडून गेलेले सोबत असते तर मॅजिक फिगर गाठता आली असती अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली। राष्ट्रवादी 54 जागी यश मिळवत विधानसभा निवडणुकीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। जनतेचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले, त्यामुळे लक्ष भरकटवण्यासाठी अनेक मुद्दे समोर आणले जात आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे। काँग्रेस विधानसभा आढावा बैठकीत वंचित आघाडीवर जोरदार चर्चा झाली। भविष्यात काँग्रेस पक्षातील दलित चेहरा अधिक प्रभावी करण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याचं कळतंय। पुढील काळात दलित मतदारांवर अधिक भर देण्यासाठी काँग्रेस हायकमांड आग्रही असल्याचं कळतंय। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करून महिलांना साड्यांचं वाटप केलं, तर पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं पातळी सोडल्याचा आरोप भाजपनं केलाय। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी कोथरूडमधील साडी वाटप प्रकरणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे। चंद्रकांत पाटील यांनी जनतेची कामं करावी, साडी सेंटर चालवू नये असा टोला वैशाली नागवडेंनी लगावलाय। काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली।
खरं तर सध्या ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पीडित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली। चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडून आलेले किशोर जोरगेवार यांनी निवडून येताच भाजपला समर्थन दिल्यानं चंद्रपुरातील मतदारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय। भाजप विरोधी भूमिका घेऊन जोरगेवारांनी निवडणूक लढवल्यानं मतदारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं। तब्बल 72,000 मतांनी ते निवडून गेले, पण निवडून येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याचं पत्र दिलं। त्यामुळे सर्वपक्षीय नेते चांगलेच संतापले। अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय। महाराष्ट्रासाठी शरद पवारांचं मोठं योगदान आहे। पवार यांनी केलेलं भाषण, त्यातून मांडलेले मुद्दे यामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र भाजप कुठेही कमी पडलेली नसल्याचंही सांगायला ते विसरले नाही। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून राज्यात सक्रिय होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। मध्य महाराष्ट्र, गोवा आणि तळकोकणात हा पाऊस पडेल असं सांगण्यात आलं। तर मालदीवच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अरबी समुद्रात येत्या 24 तासात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याचा धोका संभवतोय। जालन्यात परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलंय। अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची धांदल उडाली। दिवाळी संपल्या अगदी दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। एकीकडे सगळेजण तेजोमय दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे। परतीच्या पावसानं नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय। अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा परतीच्या पावसाच्या वादळी वाऱ्यानं जमीनदोस्त झाल्या। गंगापूर तालुक्यातील कापूस, सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। काही ठिकाणी शेतात पाणी भरल्यानं पीक सडू लागलंय। काही ठिकाणी सोयाबीनचं पीक चांगलं आलं होतं, पण पीक काढणीच्या दरम्यान पावसानं झोडपल्यानं सोयाबीनच्या शेंगांनाचा आता कोंब फुटताय। दुष्काळाचा सामना करत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यावर्षी पुन्हा एकदा नैसर्गिक संकटानं घात केलाय। जिल्ह्यात परतीचा मुसळधार पाऊस कोसळला। शेतकऱ्याच्या सोयाबीन आणि कापूस पिकावर तो आता उठलेला आहे आणि या परतीच्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन आणि उभ्या कापसाच्या बोंडांना अंकुर फुटू लागले। हिंगोली जिल्ह्यातील नदी नाल्यांसोबत एकमेव आकर्षणाचं केंद्र असलेला पारोळा इथला धबधबा ओसंडून वाहतोय। दसऱ्यानंतर परतीच्या पावसानं चांगला जोर धरला, त्यामुळे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला। हिंगोली जिल्ह्यातील एकमेव पारोळा धबधबा जो 3 वर्षांपासून कोरडा होता तो आता खळाळू लागलाय। भुसावळ तालुक्यातील परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलंय। ज्वारी, मका, कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग अशा पिकांना याचा फटका बसलाय। प्रशासन या नुकसानाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करतायत आणि पिकांचं नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी गळ्यात पिकांची माळ घालून पंचायत समिती कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। वाशिम जिल्ह्यात सुद्धा परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलंय। मालेगाव तालुक्यातील खिरडा, राजुरा, मोराडोह, मुंगळा, मारसूळ या परिसरात पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय। खरीपाचा सोयाबीन, ज्वारी, कपाशी ही पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले। जालन्यात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। आंदोलकांनी थेट एसडीएमच्या गाडीवर चढून नुकसान भरपाईची मागणी केली। यावेळी गाडीवर शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पिकं टाकली। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली। परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातील इतर भागाप्रमाणेच नांदगाव, मालेगाव तालुक्यात देखील हाहाकार माजवलाय। सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरचं मका, बाजरी, कापूस या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे, तर द्राक्ष आणि डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। खासदार भारती पवार आणि आमदार सुहास कांदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीनं पंचनामे करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिले। परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। शेतातील काढणीला आलेलं सोयाबीन, कापूस, बाजरी, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात पूर्णपणे पाणी साचलंय। कापसाच्या पूर्णपणे वाती झालेल्या आहेत। एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना शेतकऱ्यांच्या स्वप्नाची मात्र तिथं पावसानं होळी केली आहे।
दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। अवेळी होत असलेल्या पावसानं आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडल्याच्या घटना घडल्या। कुरकुम मोरीजवळ तर पाणी साचल्यानं मोरीला तळ्याचं स्वरूप आलं। पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाल्यानं करा नदीत पुन्हा दुथडी भरून वाहू लागली आहे। नाझरे धरण चौथ्यांदा ओव्हरफ्लो झाले। नदीतून धरणात 4000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू झाल्यानं धरणातून सकाळपासून 4000 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग करण्यात येतोय। धरणाचे 10 दरवाजे खुले करण्यात आले, त्यामुळे करा नदी पात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक आहे। पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांनाही पावसाचा मोठा फटका बसलाय। कासेगाव, टाकळी, बोहाळी, खर्डी, अनवली या भागात हजारो हेक्टर द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। सलग 3-4 दिवस पाऊस कोसळल्यानं द्राक्षाचे घड अक्षरशः तुटून गेलेत। प्रशासनानं येऊन पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करतायत। अमरावतीमधील अचलपूरमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झालाय। या मृतांमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। अमरावती ते अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णाजवळ ही घटना घडली आहे। बोपापूर इथल्या सोनाली गजानन बोबडे, अचलपूरच्या विलायतपुरा येथील शोभा गाठे आणि अंजनगाव सुरजी येथील सय्यद निजामुद्दीन सय्यद अशी मृतांची नाव आहेत। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी गेल्या 6 दशकांपासून सीमावासीय करतायत आणि महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडतायत। पण हेच सीमावासीय उद्या म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी बेळगावसह सीमा भागात कडकडीत बंद पाळतायत। 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांत रचनेमध्ये बेळगाव आणि सीमा भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला। उद्या एकीकडे कर्नाटक राज्याचा राज्योत्सव साजरा होत असताना सीमा भागात मात्र सीमावासीय कडकडीत काळा दिवस पाळणार आहेत। चंद्रपूर शहराजवळ असलेल्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरात पुन्हा एकदा पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय। कॉलनीतील परिसरात असलेल्या नाल्यामध्ये बुधवारी दुपारी नागरिकांना वाघ दिसला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान वन विभागानं परिसरात गस्त वाढवली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आपल्या शाखेत पैसे देवाणघेवाण करण्यासाठी खासगी बँकेला ठेका दिलाय। जिल्ह्यातील 217 शाखांमध्ये कंपनीच्या माध्यमातून पैशातून वाहतूक होणार आहे। काही महिन्यांपूर्वी याच बँकेचे 25 लाख रुपये भर रस्त्यातून लुटण्यात आले होते आणि या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली। शिरवळ लोणंद या राज्यमार्गावरील रस्त्याचं गेल्या अनेक वर्षांपासून काम रखडलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागतोय। ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। येणाऱ्या सरकारनं तरी याकडे गांभीर्यानं पाहावं अशी ग्रामस्थ मागणी करतात। पोलादपूर जवळच्या पायटे अक्कलकोट महाड एसटी बस दरीत कोसळण्याची घटना घडली आहे। सुदैवानं आंब्याच्या झाडाला ही बस अडकल्यानं यात कोणीही मृत्युमुखी पडलेलं नाहीये। या अपघातात बस चालकासह 21 प्रवासी जखमी झालेत। यात एका वृद्धेसह एका महिलेला गंभीर जखम झाली आहे। औरंगाबादमध्ये बजाजनगर इथल्या इंद्रप्रस्थ कॉलनीत गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। बळीराम तावर यांच्या घरात पहाटे 5:45 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला। तावर हे घराशेजारी मंदिरात गेले होते आणि घरातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। स्फोटात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचंही कळतंय। गणेशोत्सवाप्रमाणे छठपूजा देखील कृत्रिम तलावातच करावी, किंबहुना निर्माल्य देखील कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात यावं अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे। यासाठी मनसेनं ठाणे महापालिकेला साकडं घातलं असून वर्तकनगर पोलीस ठाण्यात नुकतीच छठपूजा आयोजक आणि मनसे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली। मुंबईतील सायबर गुन्हेगारीला आळा घालणं शक्य झालेलं नाहीये। शहरात सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट गुन्ह्यांची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानं 2017 वर्षात देशभरात घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा अहवाल सादर केला। या अहवालानुसार दर 1 लाख लोकसंख्येमागील गुन्ह्यांचं प्रमाण पाहिल्यास सायबर गुन्हेगारीतील बंगळूर पहिल्या तर मुंबई 5व्या क्रमांकावर होतं। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी। आज देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दिवस आहे।
मागील 50 वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेला काश्मीरचा तिढा आज सुटलाय। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले। आजपासूनच हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश कार्यरत होतील। पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी कराची रावळपिंडी तेजगाम एक्सप्रेसला लागलेल्या भीषण आगीत 62 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 30हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजलेत। स्फोट झाल्यानं एक्सप्रेसला आग लागल्याचं सांगितलं जात आहे। स्फोटानंतर एक्सप्रेसचे 3 डबे जळून खाक झाले। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती आहे आणि या निमित्तानं देशभरात अनेक उपक्रम राबवले जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या केवडियामध्ये जाऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सरदार पटेलांना अभिवादन केलं। सरदार पटेलांच्या पुतळ्याजवळ जात त्यांनी फुलं अर्पण केली। पटेलांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभरात रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात सुद्धा रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144व्या जयंतीनिमित्तानं रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत पटेलांना अभिवादन केलं आणि रन फॉर युनिटी कार्यक्रमात सहभाग घेतला। यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं। कलम 370 हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून दहशतवाद विरोधी लढ्यात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत, असं जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या युरोपीय संसद सदस्यांच्या शिष्टमंडळानं बुधवारी सांगितलंय। या शिष्टमंडळानं दहशतवाद्यांनी पश्चिम बंगालमधील 5 मजुरांची हत्या केल्याच्या घटनेचा निषेध केला। आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याला अमेरिकेनं ठार मारलंय। बगदादीला मारल्याचे व्हिडिओ आणि फोटो अमेरिकेनं जारी केलेत। यात एअर फुटेज, जवानांची लँडिंग आणि बगदादीच्या गुहेत घुसण्यापासूनच्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे। आणखी एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। मागील 10 दिवसापासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं पिकांचं अतोनात नुकसान केलंय। सोयाबीनला जागीच पावसामुळे कोंब फुटू लागले। जे सोयाबीन कापण्यात आलं होतं ते पाण्यात वाहून गेलेलं आहे। कापूस, ज्वारीसह अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालं। लासलगाव बाजार समितीत कांद्यानं प्रति क्विंटल 4000 रुपयांचा पल्ला गाठलाय। कांद्याला सरासरी 41 इतका भाव मिळालेला आहे। आवक कमी झाल्यानं कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144व्या जयंतीनिमित्तानं गुजर समाजातर्फे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नंदुरबार शहरातील सरदार वल्लभभाई पटेल चौकात सरदारांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीत एकात्मतेचा संदेश देण्यासाठी समाज बांधवांनी 100 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज आणला होता। बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गुलाबो सीताबो सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली। या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना बिग बींसोबत स्क्रीन शेअर करतोय। काही दिवसांपूर्वी चित्रपटातील अमिताभ यांचा लुक समोर आला होता। आता अभिनेता आयुष्मान खुरानाचा लुक समोर आलाय। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18।